I am Sanskriti Santosh Jage from Ahmednagar. लास्ट इयर 13 डिसेंबर 2020 रोजी जी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाली होती, त्याचा निकाल लागला आणि नॅशनल स्टेजसाठी स्टेट लेवलमधून माझं सिलेक्शन झालं. तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा की जी आपण NTSC नावाने ओळखतो ती नेमकी काय? तर ह्या परीक्षेच्या दोन लेवल्स असतात. पहिली म्हणजे स्टेट लेवल आणि दुसरी म्हणजे नॅशनल लेवल. स्टेट लेवलमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते नॅशनल लेवलला परीक्षा देऊन त्यातून 2000 विद्यार्थी पूर्ण भारतातून सिलेक्ट केले जातात आणि या विद्यार्थ्यांना त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत अगदी PhD पर्यंतही त्यांना स्कॉलरशिप मिळते. मग आपल्याला NTSC स्कॉलर व्हायचे किंवा माझ्या बाबतीत विचार केला तर मला NTSC स्कॉलर व्हायचे. मग माझा काय हेतू होता, मला का NTSC स्कॉलर व्हायचे? तर फक्त स्कॉलरशिप मिळणार म्हणून किंवा इतर काही कारण असं काही नाही. तर ज्यावेळेस आपण NTSC स्कॉलर म्हणून ओळखले जातो त्यावेळेस तो एक वेगळा आदर असतो समाजात आपल्याला मिळणारा. आपलं हायर एज्युकेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा सुद्धा आपल्याला NTSC स्कॉलर असे आपल्याला लोक जेव्हा बोलतात त्यावेळेस तो एक आपला मान असतो. आता आमचं अहमदनगर हे फक्त ऐतिहासिक नाही तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा नावाजलेलं शहर आहे. पण ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागात NTSC या परीक्षेविषयी जास्त माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही. पण मला जेव्हा या NTSC परीक्षेची माहिती मिळाली त्यावेळेस यश क्लासेसचे संचालक आदरणीय पुंड सर यांच्याशी मी संपर्क साधला आणि सरांनी अतिशय योग्य रीतीने मला मार्गदर्शन केलं, योग्य दिशा दाखवली. त्यांनी तेव्हापासून जी आमची टेस्ट वगैरे घेतली त्यामुळं मी ती परीक्षा अगदी इझिली क्रॅक करू शकले. मग ही परीक्षेचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आधी स्टेट लेवलची परीक्षा होते. तर त्यात 2 पेपर असतात. पहिला पेपर मॅट आणि दुसरा पेपर सॅट. तर मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि सॅट म्हणजे स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. मग मॅटचा जर विचार केला तर 100 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी आपण म्हणतो त्या विषयाचे असतात आणि त्याला 100 गुण असतात आणि 2 तासांचा वेळ असतो म्हणजेच 120 मिनिटं. आणि या 120 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. आणि जो दुसरा पेपर असतो तो सॅटचा स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. 9वी 10वी मध्ये आपण सायन्स, सोशल सायन्स आणि मॅथ्स यामध्ये जो काही सिलेबस शिकतो ते त्या ठिकाणी पेपरमध्ये येतं. त्या पेपरमध्ये 9वी 10वीचा सिलेबस असतो. मग तसं पाहिलं तर स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट यात हा सुद्धा स्कोरिंगचा विषय आहे. यात समाज अभ्यास विषय घेतला तर त्यात जास्त स्कोर केला जाऊ शकतो. आपलं सततचं वाचन त्यामध्ये उपयोगी ठरतं. तर मग मी कसा अभ्यास केला या NTSC स्टेज फर्स्टसाठी? तर आपण सर्वजण रोज आता घरीच आहोत त्यामुळे इतका काही आपल्याकडून अभ्यास होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे डिस्ट्रॅक्ट ज्या गोष्टी करतात त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो सराव. मग मॅथ्सच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण मॅथ म्हणल्यावर सराव गरजेचाच असतो. आणि ह्या मॅथच्या सरावासाठी आता NTSC साठी इतक्या प्रश्नपत्रिका शक्यतो आपल्याला उपलब्ध होत नाही. पण यश क्लासेसचे संचालक आदरणीय पुंड सर यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे सांगतील त्या प्रश्नपत्रिका मी सोडवल्या. आमची जवळजवळ दररोज टेस्ट व्हायच्या गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून. त्यांनी टेक्नॉलॉजीचा सुद्धा योग्य उपयोग केला आणि दररोज टेस्ट झाल्यामुळे त्यातून आम्ही इम्प्रूव्ह होत गेलो. आणि कधी कधी तर असं व्हायचं की कधी कधी टेस्ट अवघड जायची, त्यामुळे सर व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच टाकायचे की दिस इज द बॅड बॅच, दिस इज द व्हेरी बॅड बॅच. त्यामुळे कधी कधी राग यायचा. पण
त्या रागामुळे आम्ही स्वतःच सुधारणा करून घेतली आणि कधी आमच्यात इतकी इम्प्रूव्हमेंट झाली आम्हाला कळलं सुद्धा नाही. आणि हळूहळू हळूहळू आपण ज्यावेळेस आपण कंटिन्युइटी ठेवतो, कन्सिस्टन्सी जर असली तर आपण नक्कीच यशस्वी होतो. ज्यावेळेस आपण कन्सिस्टन्सी ठेवतो त्यावेळी आपण यशस्वी होऊ शकतो. आणि सर नेहमी 3Dचा मंत्र सांगायचे. आता 2Dचा जमाना गेला, आता 3D आलंय. तर हे 3D काय, तर फर्स्ट म्हणजे डिसिप्लिन, डिझायर आणि डेडिकेशन. डिझायर म्हणजे दृढ निश्चय. आपण काय निश्चय केलाय, मला NTSC स्कॉलर बनायचंय, मग त्यासाठी मी काय प्रयत्न करते, किंवा माझा स्वतःवर विश्वास पाहिजे. अजिबात आपली मनस्थिती चांगली पाहिजे त्यासाठी, आणि आपला निश्चय पक्का पाहिजे. त्यानंतर डिसिप्लिन. आता आपण घरी बसूनच अभ्यास करतो लॉकडाऊनमुळे, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स, आपला सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे फोन. तर त्या फोन पासून आपण लांब राहिलं पाहिजे. दिवसभराचं टाइम टेबल ठरवून त्यानुसार आपण आपलं डेली शेड्यूल फॉलो केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन, म्हणजेच हार्डवर्क. आपल्याला जे काम करायचंय, मला अभ्यास करायचा तर मग अभ्यासासाठी मी किती वाहून घेतलंय स्वतःला हे महत्वाचं. आपण जितका वेळ त्याला देतो तितकं ते आपल्याशी मैत्री केल्यासारखं अभ्यासाचं आणि आपलं नातं अधिकच घट्ट होत जातं. मग माझ्या या इथपर्यंतच्या प्रवासात NTSCचा सराव सुरू केल्यापासूनच पुंड सरांचं अतिशय छान मार्गदर्शन होतं. जे डाऊट्स होते ते सर क्लिअर करत गेले. डेली टेस्ट होत्या, त्यामुळं इम्प्रूव्हमेंट होत गेली. आणि योग्य वेळी योग्य मोटिवेशन सर आम्हाला द्यायचे. कसं केलं पाहिजे, मग काय होईल हे सर सांगायचे. त्यामुळे त्याची फारच मदत झाली. सरांचं शेड्यूल फार बिझी असायचं, त्यामुळे सर कधी कधी पहाटे 5 वाजताच क्लास घ्यायचे, कधी कधी 5 वाजता टेस्ट टाकायचे आणि आम्हाला ती सोडवायलाच लावायचे. म्हणजे आमच्यामध्ये डिसिप्लिन फार बिल्ड झाली. आता माझी नॅशनल लेवलची तयारी चालू आहे. तर आदरणीय पुंड सरांना माझी विनंती आहे की यापुढेही जे विद्यार्थी, गरजवंत विद्यार्थी असतील आणि आम्हाला सेकंड लेवलसाठी मार्गदर्शन करावे. थँक्स यश क्लासेस.